हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धमाल कमाल एक्सप्लोरर्स. आत्ताच मी आणि अजय आमच्या 7 स्टार फॅमिलीच्या ॲन्युअल गेट टुगेदरला जाऊन आलो आहोत. आणि आमचं गेट टुगेदर होतं अगदी पुण्यापासून जवळ एका मस्त रिसॉर्टमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसॉर्टबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे, फुल रिसॉर्ट टूर देणार आहे आणि तसंच आम्ही तिकडे काय काय धमाल केली ते पण सांगणार आहे. तर संपूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर मी भरपूर वेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवत असते, जसं ट्रॅव्हल, देन रेस्टॉरंट्स, विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, विविध प्रकारचे ड्रेस कोड्स, किटी पार्टी आयडियाज. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे 20-22 किलोमीटरवर हे रिसॉर्ट होतं आणि आम्ही अगदी तिकडे हाफ एन आवरमध्ये पोचलो. प्रॉपर्टी खूप मोठी नव्हती पण सुंदर होती. छान कॉटेजेस, आजूबाजूला हिरवळ, मस्त आजूबाजूला डोंगर, त्यामुळे एकदमच आम्हाला एकदम छान वाटलं हे रिसॉर्ट बघता क्षणी. तुम्हाला कळलंच आहे की आम्ही आलेलो आहोत सिंहगड ब्लिस रिसॉर्टला. बाहेर पार्किंग प्रशस्त आहे. आता पहिल्यांदा आम्ही आमचं सामान रूममध्ये ठेवणार आहोत. सो आपण रूम पासूनच सुरुवात करूया. आम्ही आता आमच्या रूममध्ये चाललोय आणि ही सगळी मस्त अशी कॉटेजेस आहेत. मी तुम्हाला असं दाखवते. प्रॉपर्टी छान आहे एकदम, व्हेरी नाईस. मध्ये चाललोय आणि ही तुम्हाला मी आता रूम टूर पण देणार आहे. चलो दार उघडूया. इथे मस्त असं बाहेर बसायला आहे. छानच दिसते प्रॉपर्टी. आता आतली रूम कशी ते बघायला पाहिजे. अँड हिअर वी गो. सो ही रूम आहे आमची 208. इथे एक रूम आहे. सो 2 रूम्स अटॅच दिसत आहेत. इथे हात रूम आहे एक आणि इथे आणखीन एक बेडरूम आहे. सो इथे आरामात 4 लोक राहू शकतात. इथे आहे बाथरूम, एकदम क्लीन, छान आणि मस्त प्रॉपर्टी आहे. आम्हाला आवडलं आमचं सगळी रूम वगैरे, कारण बघा ना 2 रूम्स आहेत. बेस्ट. बाहेरच्या मला दाखवते. ही सगळी अशी मस्त कॉटेजेस आहेत. सुंदर प्रिमाइसेस आहे. दॅट इज रिअली नाईस. सगळे कॉटेजेस आहेत आणि प्रत्येक कॉटेजला असं मी दाखवल्याप्रमाणे 2 रूम्स आहेत. अजय उभा आहे इथे. आणि हा आमच्या रूमच्या बाहेर आलेला जो मस्त व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवते. एकदम भारी. आता आम्ही चाललोय रेस्टॉरंटच्याकडे. फॉरेस्ट हिलटॉप रेस्टॉरंट आहे. खूप मोठे, हो ना. ते किड्स प्ले एरिया आहे. मस्त मुलं खेळतात. रेस्टॉरंटच्या बाहेर सगळे आमचे फ्रेंड्स विथ फॅमिली जमले होते आणि मग मुलं सगळी किड्स प्ले एरियामध्ये खेळायला गेली. कडचा किड्स प्ले एरिया पण छान आहे, त्यामुळे लहान मुलांना अजिबात कंटाळा येणार नाही. आणि सगळे जे काय खेळण्याच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे झोपाळे म्हणा, प्लेग्राऊंड म्हणा, एक्सेट्रा, सगळ्या अगदी सुस्थितीत आहेत. त्यामुळे आम्ही पण जरा आमचं बालपण आठवून तिकडे खेळलो. मजा आली भरपूर. आणि मग काय भूक लागली तर आता रेस्टॉरंटमध्ये जातोय आणि लंच करणार आहोत. तर मी रेस्टॉरंट पण दाखवणार आहे आणि आजचा लंचला काय मेनू आहे ते पण दाखवते. हे आहे रेस्टॉरंट. इथे आहे सॅलड, फ्रॅम्स आणि दही पापडी. सूप आहे इथे. हे आहे क्रिस्पी वेज, भेंडी मसाला, शाही पनीर,
दाल फ्राय, रोटी आणि हे आहे राईस. ॲक्च्युली आज प्युअर व्हेज आहे कारण आज संकष्टी आहे. छान गप्पा मारत जेवलो, थोडा विश्रांती घेतली आणि मग परत सज्ज झालो प्रथमेश रिसॉर्टला जायला. हो, आम्हाला ह्या रिसॉर्टच्या पॅकेजमध्ये प्रथमेश रिसॉर्ट्सची ॲक्टिव्हिटीजची कुपन्स पण फ्री मिळाली होती. म्हणून मग काय धमालच होती. तिकडे खूप साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत असं ऐकलं होतं. आता प्रत्यक्ष जाऊन पाहणार होतो. आणि हे रिसॉर्ट म्हणजे सिंहगड ब्लिस आणि प्रथमेश रिसॉर्ट अगदी वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिट्स अंतरावर होतं. रमत-गमत छान असं चालत निघालो आम्ही तिकडे. एक 5-10 मिनिटात पोहोचलो कारण वाटेत भरपूर फोटोज आम्ही काढले. नंतर मस्त काय थोडेसे रील शूट केले आणि प्रथमेश रिसॉर्टला पोहोचलो. मी प्रथमेश रिसॉर्टवर एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे लवकरच. पण तिकडे आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. झिप लाईन होती, त्याच्यानंतर तिकडे भरपूर काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या, स्विमिंग पूल होता. तर तिकडे 1-1.5 तास छान धमाल केली आणि परत रिसॉर्टला आलो. संध्याकाळ झाली, फ्रेशनअप झालो आणि आम्ही आमचा जो फर्स्ट ड्रेस कोड ठरवला होता त्यासाठी आम्ही फार इगर होतो. कारण आमच्या प्रत्येक ट्रिपला 2 ड्रेस कोड्स असतात. तर आमच्या फर्स्ट इव्हनिंगचा ड्रेस कोड होता गर्ल्ससाठी ब्लॅक टॉप आणि फ्लोरल लाँग स्कर्ट्स आणि बॉईजसाठी होता व्हाईट शर्ट आणि जीन्स, ब्लू जीन्स. सगळ्याजणी छान तयार झालो. ड्रेस कोड्समुळे विशेष मजा येते. भरपूर आम्ही फोटोज काढले, कपल फोटोज, सोलो फोटोज, ग्रुप फोटोज. मस्त रील केल्या. रीमाने आम्हाला खूप छान रील सजेस्ट केल्या. सारे गेम्स पण प्लॅन केले होते. तर मी पण माझा आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे की तुमच्या फ्रेंड्ससाठी ते तुमच्या गेट टुगेदरमध्ये तुम्ही काय गेम्स घेऊ शकता ह्याच्यावर मी एक कंप्लीट व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. कारण माझ्याकडे खूप आयडियाज पण आहेत आणि आम्ही अशा खूप गेम्स कंडक्ट पण करतो. सो तो तुम्ही माझ्या चॅनल नक्की फॉलो करत राहा. तुम्हाला असे इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायला मिळतील. भरपूर गेम्स खेळलो. त्याच्यानंतर छान डिनर केलं आणि मग बसलो गप्पा मारायला. आता गप्पा मारायच्या कुठे, कारण बाहेर थंडी होती. मग ह्यांचा रेस्टॉरंटच्या वरतीच ह्यांचा एक इंडोर गेम्सचा सेक्शन आहे. तिकडे भरपूर सारे इंडोर गेम्स पण आहेत, जसे कॅरम, पत्ते एक्सेट्रा, टेबल टेनिस एक्सेट्रा. त्यांना गेम्स खेळायचे होते, त्यांनी गेम्स खेळत होते आणि आम्ही मस्त गप्पा मारल्या. रात्रीचे 2 कधी वाजले कळलंच नाही. म्हणलं चला आता थोड्या वेळ तरी झोपूया. सकाळ छोटीशी तनू ब्रेकफास्टसाठी बोलवायला आली. ब्रेकफास्टला वाटाण्याची उसळ, नंतर उपमा होता, पोहे होते आणि ठीकठाक होता ब्रेकफास्ट. मग आम्हाला एक छान सरप्राईज दिला अनुश्रीने आमच्याकडे स्पेशल साड्या आणल्या होत्या आणि इट वॉज सच अ नाईस सरप्राईज. आम्ही सगळ्या एकदम खुश झालो. मग तिने आम्हाला साड्या दिल्या. आम्ही परत मस्त साड्या नेसून तयार झालो. मग काय एवढं छान जागा, तर साडी फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे. फोटोज काढले, रील्स बनवल्या आणि मग आम्ही जनरली एकमेकांना छोट्या गिफ्ट्स आणतो, एस्पेशली मुलांसाठी. मग त्या गिफ्ट्स दिल्या. मुलं पण खुश झाली. आता परत जायची वेळ आली होती. खरं तर आपल्याला वाटतं की कुठलंही गेट टुगेदर कधी संपूच नाही आणि असंच आपण एकमेकांशी कनेक्टेड राहावं, भेटत राहावं. पण जावं लागतंच आणि मस्त मेमरीज परत ह्या गेट टुगेदरला पण क्रिएट झाल्या होत्या. दरवर्षी आमचं हे गेट टुगेदर वर्षातनं एकदा आवर्जून आम्ही सगळे एकत्र भेटतो आणि एक कुठली तरी फॅमिली सगळं प्लॅन करते. मग परत कधी लवकर भेटूया ह्याची डेट फायनलाइज केली आणि आम्ही सगळ्यांना बाय म्हणून निघालो. पण निघालो तर वाटेत मस्त खडकवासला डॅमच्या इथे चहा आणि भजी खायचा मूड झाला. परत तिकडे थांबलो. तिकडे 1-1.5 तास चहा, भजी, भेळ असं सगळं मस्त खाल्लं, गप्पा मारल्या आणि मग निघालो आमच्या वापसच्या जर्नीला. तुम्हाला मी आज रिसॉर्टची कंप्लीट माहिती दिलेली आहे आणि आम्ही तिकडे काय धमाल केली आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. होप तुम्हाला हे सगळं आवडेल.
आता थोडं चार्जेसबद्दल सांगते. तर ह्या रिसॉर्टचं पर पर्सन चार्ज होता 2500. यामध्ये आम्हाला स्टे इन्क्लूड होता आणि तुम्ही बघितलं स्टे फॅसिलिटी खरंच खूप छान होती. म्हणजे 2 रूम्स होत्या आणि बरोबर मुलं असेल तरी पण प्रशस्त राहायला होतं. त्याच्यानंतर ह्यामध्ये आम्हाला गेल्या गेल्या लंच मिळालं, हाय टी मिळाली, दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट होता आणि आदल्या डिनर पण होतं. प्लस त्यांचं जे प्रथमेश गो क्रेझी ॲडव्हेंचर रिसॉर्ट आहे अगदी जवळच, त्याचे आम्हाला पासेस मिळाले. सो आम्ही तिकडे पण जाऊन भरपूर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या. त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये मज्जा केली. सो एकंदरीत आम्हाला खूप आवडलं हे रिसॉर्ट आणि मी नक्की रेकमेंड करीन तुम्हाला. अगदी व्हॅल्यू फॉर मनी, एकदम रिझनेबल आणि खूप छान मेंटेन्ड आहे आत्ता ते रिसॉर्ट. सो तुम्ही जरूर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर जाऊन या आणि तुम्ही येता येता सिंहगड ट्रेक पण करू शकता किंवा अर्ली मॉर्निंग सिंहगड ट्रेकिंगला पण जाऊ शकता आणि येता येता आमच्यासारखं तुम्ही खडकवासल्याला पण मस्त थांबून अशी धमाल करू शकता. सो 1 नाईट स्टेसाठी हे रिसॉर्ट परफेक्ट आहे. तर तुम्ही रिसॉर्ट बघितलं, तर मी काय काय धमाल केली ते पण बघितलं. तर आता मी तुम्हाला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे. पण जर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटत असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मी तुम्हाला असेच काय काय नवीन नवीन रिसॉर्ट्सचे रिव्ह्यूज देत राहणार आहे. अशाच नवीन नवीन जागांची माहिती पोचवण्यासाठी मी माझे व्हिडिओज बनवत राहीन. आज इथेच थांबते. थँक्यू. सी यू सून.